नमस्कार, पुढारी ऑनलाईनमध्ये मी भाग्यश्री जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करते। पुणे शहरामध्ये ज्या पूर्वी नद्या वाहत होत्या त्या नद्यांना आता नाल्याचं स्वरूप आलंय। वाढत्या शहरीकरणाबरोबर या नद्यांचं रूपांतर आता नाल्यामध्ये झालंय। नाला समस्या ही पुणेकरांची आता डोकेदुखी ठरतीये, पण पुण्यातील माजी सैनिकांनी एकत्रित येऊन या नाल्यावर एक सुंदर असं नंदनवन फुलवलंय। पुण्यातील निवृत्त कर्नल पाटील आणि त्यांच्या टीमने भैरोबा नाल्याच्या इथे एक सुंदर नंदनवन फुलवलंय आणि प्रत्येक पुणेकरांनी इथे येऊन भेट दिली पाहिजे आणि पाहायला पाहिजे असंच हे नंदनवन आहे। पाहूयात यावर हा स्पेशल रिपोर्ट। आपण आता पुण्यातील घोरपडीमधील सोपानबाग नाल्यावरती आहोत आणि हा 2 किलोमीटरचा जो नाल्याचा जो परिसर आहे, म्हणजे नाल्याचं जे पात्र आहे ते गेल्या आम्ही 1.5 वर्षामध्ये आणि विशेषतः कोविडमध्ये गेल्या 8 महिन्यामध्ये खूप शक्ती लावून आम्ही भूतपूर्व सैनिक एकत्र येऊन हे काम करतोय। जसं तुम्हाला माहिती आहे, आम्ही फर्स्ट इनिंगमध्ये जेव्हा आम्हाला मिसुरडं फुटत नाही त्यावेळेला आम्हाला भरती करून घेतलं जातं। आम्ही सीमेवर असतो तुमचं सेवा करण्यासाठी आणि तिथं सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजल्यापर्यंत, संध्याकाळी 7 वाजल्यापासून दुसऱ्या 7 वाजल्यापर्यंत तिथं म्हणजे 24 तास ऑन ड्युटी। याचा अर्थ 30 दिवसाचे 30 दिवस ड्युटी। म्हणजे घरात काही हादसा झाला, बहिणीचं लग्न, कुणाचं लग्न, काही तुम्हाला यायचं नाही त्यावेळेला तुम्ही आमच्या कुटुंबाची म्हणजे समाजाने आमच्या कुटुंबाची काळजी घेतलेली असते। म्हणून सेकंड इनिंगमध्ये आम्ही ठरवलं, म्हणजे माझ्यावर कर्नल साठे आहेत, परत बाकी आमचे बरेचसे मित्र आहेत, ते ग्रुप कॅप्टन कुलकर्णी साहेब आहेत, आम्ही कर्नल अनिल पण आहेत, तर सगळ्यांनी आम्ही असं ठरवलं की आपल्याला सेकंड इनिंगमध्ये समाजाचं ऋण फेडायचं आहे। आपल्याला काही ह्याच्यात आमचा स्वार्थ नाही आहे, समाजाचं देणं द्यायचं आहे। आता मला आठवते 73मध्ये माझ्या बहिणीचं लग्न झालं, मी येऊ शकलो नाही कारण पत्रच पोचायला महिनाभर लागायचा। आम्ही लेहमध्ये माझं पोस्टिंग होतं। सर, साधारण किती किलोमीटरमध्ये हा तुम्ही हे सगळं वसवलेलं आहे आणि कोणत्या प्रकारची झाडं या ठिकाणी? आपण इथे एक तकरीबन 1.5 ते 2 किलोमीटरचा परिसर आहे आणि संकल्पना अशी आहे की हे पूर्ण 9 किलोमीटर करायचं आहे, म्हणजे कोंडव्यापासून खालपर्यंत तो 9 किलोमीटर आहे, पण आपण इथे 2 किलोमीटरचा परिसर केलेला आहे। आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं इथं आपण 25,000 प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि त्याच्यातील आपण एक शहरातील देवराई म्हणून जो आपण हा प्रकार केला आहे त्याची आपण मगाशी पाहिलं, तर त्याच्यामध्ये हीच भूमिका आहे की सगळ्या प्रकारची झाडं, म्हणजे ही ट्री बँक असेल तर नवीन पिढीसाठी त्यांना ज्ञान व्हावं की बाबा झाडं कुठली आहेत आणि त्याचा काय उपयोग आहे, ते सगळं तिथं आपल्याला माहिती आपल्याला दिलेलीच आहे त्याच्यामध्ये। तर मोठ्या प्रमाणात आपण बांबू लावलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे बांबू जो आहे तो बांबू खूप जास्त ऑक्सिजन देतो। त्याचप्रमाणे वडाचं आपण वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या महिलांना इथं घेऊन आपण वटवृक्ष लावलेले आहेत। तर हे लोकसहभागातून पूर्ण उभं आपण केलेलं आहे, आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत। कसं आहे की हा परिसर जो आहे, मी मगाशी जे नाल्याबद्दल बोललो, हा नाला म्हणजे खऱ्या अर्थाने ओढा आणि तत्पूर्वी हा 100 वर्षापूर्वी नदीसारखंच होतं। हिचं पात्र फार मोठं होतं, पण 70 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढल्यामुळं कन्स्ट्रक्शन दोन्ही बाजूला तुम्ही बघताय किती बिल्डिंग्स वगैरे झालेले आहेत आणि त्याच्यामुळं ओढ्याचं रूपांतर खऱ्या अर्थाने नाल्याचं पण च्या पुढं जाऊन गटारीत झालेलं आहे आणि आता सगळं मलमूत्र जर वरतून वाहून येतं आहे आणि ह्या ज्या बिल्डिंग्ज आहेत ते त्यांनी स्वतःचे ETP बसवणं गरजेचं। ETP म्हणजे एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट, म्हणजे त्यांचं समजा 100 कुटुंब आहेत तर त्यांचं घाण पाणी सगळं आंघोळीचं वगैरे एकत्र करून ते स्वच्छ करून पुन्हा त्यांनी गार्डनला वापरणं गरजेचं आहे, पण तसं होत नाही आहे। त्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार वगैरे दिसून येतो असं मी बोलतो, कदाचित कुणाला वाईट वाटेल, पण हे सत्य बोलणं पण गरजेचं आहे, कुणीतरी सत्य बोलायलाच पाहिजे। तर त्यांनी काय केलं आहे, ह्या सगळ्यांनी सगळं पाणी ह्या ओढ्यामध्ये सोडल्यामुळं ह्याचं गटारीमध्ये रूपांतर झाले आणि त्याची मागची भूमिका हीच आहे की हे जे गटारीतलं पाणी नदीत जाऊन जेव्हा मिळतं तेव्हा नदी
आमचं सगळं जे पाणी आहे ते दूषित होतं आणि ते पाणी जेव्हा खाली जातं तेव्हा आमचे जे शेतकरी आहेत खाली तर ते पाणी पितात किंवा त्याचा वापर होतो. त्याच्यामुळं त्यांना मोठा हायजीन सॅनिटेशनचा इश्यू झालेला आहे. त्यांच्या पायात नारू किडे पडायला लागलेले आहेत. हे भयानक परिस्थिती आहे. म्हणून याच्या मागची संकल्पना ही आहे, झाडं लावणं वगैरे हे आहेच आहे, पण त्याच्या मागचा जेन्युइन आमचा उद्देश आहे की हे घाण पाणी चमच्याभर पाणीसुद्धा नदीत जायला नाही पाहिजे, कारण हे पाणी वापरलं पाहिजे, इथल्या इथं वापरलं पाहिजे. आणि ह्या पाण्यामध्ये मलमूत्र, कॅल्शियम, नायट्रोजन आणि सगळं ताकद असल्यामुळं झाडांची वाढ तुम्ही बघता. आता ही 7-8 महिन्याची झाडं आहेत, पण ही 8-8 वर्षाची झाडं वाढत आहेत आणि हे व्हॅल्यू ॲडिशन झालं जागेत. आणि जसं माळी सरांनी म्हटल्याप्रमाणे इथं पूर्वी फक्त आकेशिया झुलिफ्लोरा प्रॉसिपिस, ज्याला आपण वेडी बाबूळ म्हणतो, ती सगळ्या भारतभर भरलेली आहे आणि त्याच्यावर कुणीसुद्धा काम करत नाही. आंधळं दळतं कुत्रपीठ खातं ही परिस्थिती आहे. इथला आम्ही सगळा तो आकेशिया काढला आणि आज व्हॅल्यू ॲडिशन असं झालं आहे की आज तुम्ही बघताय टीक लावलेला आहे, काय म्हणतात तुम्हाला वन औषधे लावलेली आहे, नारळ आम्ही मोठ्या प्रमाणात लावलेले आहेत. तर त्याच्यामुळं व्हॅल्यू ॲडिशन झालं आहे आणि एक प्रकारचं लोकांना सकाळी इथं फिरण्यासाठी हा पॅरलल आपण ते, आणि बेसिकली आपण सुरुवातीला हा नाला म्हणजे त्या गटरमधलं सगळी घाण म्हणजे काढून म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणू वी हॅव वायडन द नाला अँड डीपन द नाला, आणि त्या नाल्याच्या कडेकडेनी आपण असा हा पाथवे केलेला आहे, वॉकवे केला आहे. त्याच्यावरती लोक आनंदाने वॉक करू शकतात. भरपूर ऑक्सिजन इथं झाडांपासून मिळतो आहे. तुम्हाला माहिती आहे बांबू पण मोठ्या प्रमाणात आपण लावला आहे. तकरीबन 10,000 बांबू लावलेला आहे आणि बांबूसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतं. आणि बाकी वड वगैरे पिंपळ वगैरे आहेत आणि पक्षी पण लावतायत तिथे. हे मेंटेनन्स कोण करणार आणि कसं करणार की आमच्याकडे ती ताकद नाही आहे. आणि आमचं मेन काम जे ग्रीन थम्बचं आहे ते धरणांचं आहे. हा एक ॲडिशनल केला होता आणि अशा प्रकारे बऱ्याच नाला पार्क, बायोडायव्हर्सिटी पार्क ऑल ओव्हर इंडिया केलेले आहेत. पुण्यातसुद्धा 2-3 ठिकाणी केले होते साहेबांनी. परंतु प्रॉब्लेम तो होतो की त्यांना मेंटेन कसं करायचं. निधी किती लागतो आणि निधीशिवाय जास्त एखादं माणूस, आणि उन्हाळ्यात जेव्हा फार जास्त ऊन पडतं काही झाडांना पाणी घालण्याची गरज पडते. तर दॅट इज अ मेन इश्यू. आता तो माणूस लावणंसुद्धा आमच्या आख्या बाहेर आहे. इंडियाचं इतकं प्रोटेक्शन असूनसुद्धा ती झाडं तोडून घेऊन गेली लोक. तर जसं तुम्ही म्हटलं की याला प्रोटेक्शन पण होणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला इथं प्रोटेक्शनसाठी 1-2 माणसं आणि मेंटेनन्ससाठी 2-4 माणसं जर मिळाली आणि त्यांचा काय खर्च क्षुल्लक आहे, जसं आम्ही आता आमची भगिनी आहे तिला आम्ही 10,000 रुपये देतो. असे समजा एक 2 महिला आणि 2 पुरुषांना आपण 12,000 देतो. म्हणजे एक 50,000 रुपये जर दर महिन्याला मिळाले तर हे फार मस्त प्रोजेक्ट पुढं जाईल. आणि वेळोवेळी स्वयंसेवक येऊन साफसफाई ते करतातच. तर तसं मी आव्हानच करेन की ज्याला काही करायचं असेल त्यांनी, आम्हाला पैसे नको आहेत पण त्यांनी त्या माणूस कुठेतरी द्यावा, त्याचा महिन्याभराचा पगार त्यांनी त्यालाच द्यावा, कारण आम्हाला पैशात इन्व्हॉल्व व्हायचं नसतंय. तर हे ज्याला करायचं असेल, ज्याला कोणी दानशूर व्यक्ती आहेत त्यांना कुणाला काही करायचं असेल तर त्यांनी आम्हाला पैसे नको आहेत कुणाचे सुद्धा, कारण पैसे घेतलं की मग ते थोडंसं हे होतं. तर त्यांनी माणूस द्यावा की बाबा एक व्यक्ती आहे त्याचे दर महिन्याला मी 15,000 रुपये देईन, त्यांनी सकाळ संध्याकाळ काम करायचं. आणि 2 जे समजा सिक्युरिटीची लोकं ठेवली तर त्यांना 2 लोकांचा एक 10,000 रुपये पगार त्यांनी द्यावा. असं काहीतरी कोणी एक 4-5 संस्था जर आल्या, एक 5 संस्था आल्या तर प्रत्येकाने 10,000 रुपये काही जास्त नाहीत. नुसते जरी गोळा जरी केले 1-1 रुपया तरी तुमच्या पुण्यामधून तेवढे पैसे उभे राहू शकतात. पण तो मुद्दा आहेच आहे आणि त्याच्या मागची भूमिका हीच आहे की जास्तीत जास्त लोकांनी याचा वापर करावा, कारण शहरामध्ये देवराई असं कुठंच नाही पाहायला मिळणार. मला आठवतं 60s मध्ये आम्ही सायकलीवर इथं पिकनिकला यायचो आणि हे पाणी प्यायचो. परंतु अनफॉर्च्युनेटली ते साहेबांनी, आता पाटील साहेबांनी सांगितलं की या मलमूत्रामुळे त्याचं नावही बदललं, नाला झालं, ओढ्याचं नाला झाला. हे दुर्दैवी आहे आपल्या देशाचं, या जगाचं. तर याच्यात ह्या वृक्षारोपणामुळे आणि खूप सफाई केली. पहिले 6 महिने इथे अगदी या भैरोबा ओढ्यात, मी त्याला तो ओढाच म्हणेन, याच्यात मशीन उतरून यांनी गाळ काढला, परंतु वर्षभरात परत जमा झालं. तर या बाबतीत एक मोठं कॅम्पेन करायचीच गरज आहे. आणि साहेबांनी इथे कॅन्टोन्मेंट बोर्डचे जे चेअरमॅन आहेत त्यांना इथं बोलवलं, त्या अध्यक्ष यांना बोलवलं, एक्झिक्युटिव्ह ऑफिसरना. तर त्यांनीसुद्धा हे सगळं पाहिलं. ते सगळे शाबासी देतात, हो म्हणतात, करू म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी विसरून जातात. यासाठी खर्च काय आला आणि तो तुम्ही कसा उभा केला? आपण हा विषय घेऊन हिंदुजा फाउंडेशनला अप्रोच झालो. त्यांना ही कल्पना आम्ही मांडली, त्यांना ते प्रेझेंटेशन केलं आम्ही आणि त्यांना ती कल्पना खूप आवडली.
आणि मग म्हणून त्यांनी आम्हाला 50 लाख रुपये द्यायचं मान्य केलं. 25 लाख दिले आणि नंतर आणखीन एक 12 लाख दिले. अजून त्यांचे 10 लाख यायचे आहेत. पण खऱ्या अर्थाने जसं सरांनी म्हटल्याप्रमाणे इथं काम झाले 5 कोटीचं. तर कसं, तर सगळे तुमच्या आमच्यासारखी जी लोक येऊन वैयक्तिक येऊन झाडं स्वतःची आणून लावतात. जसं नाना पाटेकरचे 2 मशीन आमच्याकडं 3 महिने होते. एक मशीन एका दिवसाला 20,000 रुपये घेतं. तो तुम्ही गुणाकार करा किती पैसे ते लागले असतील. जसे आम्ही खडकवासल्या धरणात आमचं दुसरं प्रोजेक्ट चालले, तिथून आम्ही ते मोठे मोठे दगडं आणलेत, म्हणजे ज्याला म्हणतो ना पाषाण, त्याच्यामुळे सुंदरता यावी म्हणून. म्हणजे पाणी स्वच्छ होणं हा भूमिकात आहेच आहे, पण सुंदरता पण यावी म्हणून आम्ही तिथं मोठी दगडं आणली. परत तिथून ज्याला म्हणतो ना खजुरीची झाडं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो शिंदाड्याची झाडं आपण लावली. आज शिंदाड्याचं झाड जर बाजारात तुमच्या जर गार्डनमध्ये लावायचं म्हटलं तर 70-80 हजार रुपये घेतात. आम्ही सगळं ते फ्रीमध्ये लावले. अशी 50 झाडं ती लावलीत आणि लॉन लावले. लॉनच इतकं सुंदर झालेलं आहे. ऑफकोर्स मेंटेनन्स वगैरे आता चाललं आहे, कारण 3-4 महिने मी पण नव्हतो, साठेकर साहेब पण होते आणि आमच्याकडे फक्त एकच महिला आहे जिला आम्ही लुक आफ्टर करतो आणि त्यांच्याकडे पाणी कंट्रोल करायचं आहे. तुम्ही पाहिलं आम्ही हे पाणी जे आपण ते उचलून घेतो आणि 3 वेगळे जे आपण तलाव केलेत वरती, त्याच्यामुळं जमिनीमध्ये पाणी मुरतं आहे. मग रिचार्जिंग आजकालच्या घटकेला बघा पक्षी कसे उडत चाललेत ते सुंदर. तर आजच्या घटकेला रिचार्जिंग तर कुठं होतच नाही आहे, सगळं बाहेरच काढायचं चाललं आहे. आता मी पंजाबमध्ये होतो गेल्या 2 महिन्यापूर्वी. तिथं तर पाणी अक्षरशः 80-90 फूट खाली गेले, जे 10-20 फुटावर पाणी होतं. तर रिचार्जिंग ह्या देशात कुठंच होत नाही आहे, सगळं पाणी वाहून जाते. तर आपण हे रिचार्जिंग करतोय, पाण्याचा वापर करतोय, झाडं लागत आहेत, परिसर सुंदर झाला आणि हे सगळं लोकसहभागातून झालेलं आहे. हे सगळ्या तुमच्या जे पण हे तुमचे प्रेक्षकगण असतील, बघत असतील, तर माझी अशी विनंती आहे की खरंच आपण हे राष्ट्रनिर्मितीचं काम करतो आहे आणि ह्याचं रोल मॉडेल म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या गावामध्ये, शहरामध्ये करायला काय हरकत नाही. याच्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे, काही सायन्स नाही आहे. नुसता जो घाण पाण्याचा नाला आहे तो स्वच्छ करायचा आणि प्लास्टिक बंद करायचं आणि बांबू किंवा साधं झाड लावायचं की ज्याच्यासाठी काही टेक्निकल तुम्हाला फुलझाडं वगैरे लावायची देखील गरज नाही आहे आणि लोकांना तो एक जाण्यासाठी एक रस्ता होऊ शकतो. रस्त्यावरती जे ॲक्सिडेंट होतात ते संपुष्टात येतील आणि इथं भरपूर ऑक्सिजन मिळतो. त्याच्यात सर्वात म्हणजे आज करोनावरती फक्त रामबाण उपाय म्हणजे ऑक्सिजन. आम्हाला काहीच होत नाही, आम्ही दिवसभर इथं फिरतो, आम्हाला काही होत नाही कारण इतकं ऑक्सिजन लेवल्स इतके हाय आहे तिथे. आणि इथं नॉईज पोल्युशन पण नाही आहे. पाण्याचा आवाज तुम्ही ऐकला, पाणी 1 फुटावरून 2 फुटावरून आम्ही पाडले, त्याच्यामुळे ऑक्सिडायझेशन घाण वास निघून जातो. आपण त्याच्यासाठी वास देणारी चांगली जी फुलं आहेत तीच लावली, जसं मोगरा लावला आहे, परत कामिनी लावलं आहे, परत रातराणी लावली आहे. इतका सुंदर घमघमाट असतो आणि इतका आनंद वाटतो. आणि जितकं तुम्ही इफ यू आर क्लोजर टू द नेचर यू विल बी दॅट मच मोर नॅचरल. आणि तुम्ही नॅचरल असला तर जीवनामध्ये तुम्ही डिसिजन मेकिंगसुद्धा नॅचरल होतं. आपल्याला जीवनामध्ये बऱ्याचशा डिसिजन घेता येत नाही, चुकीच्या डिसिजन घेतो का, तर आपण अननॅचरल असतो. पण तुम्ही निसर्गात आला तर तुम्हाला इतकं काही भरभरून हे निसर्ग देतो आणि त्याच्यामुळे तुमचं डिसिजन मेकिंग, आणि जर डिसिजन मेकिंग योग्य असेल तर तुम्ही जीवनामध्ये आनंदात प्रवास करू शकता. जीवन हे सार्थक होतं. आणि खऱ्या अर्थाने देशप्रेम असणं गरजेचं आहे. आज आमच्याकडं फार भयानक समस्या आहेत आणि त्याच्यावरती रामबाण उपाय म्हणजे ॲटलिस्ट आपल्या हातात आहे ते करूयात. दुसऱ्याने काय करावं हे स्पेनमध्ये काय करायला पाहिजे हे लोक सांगतात. अरे पण पुण्यात कर ना बाबा, तू तुझ्या ठिकाणी तुझ्या गावात कर ना, काहीतरी कर. सकाळी येऊन जरा काही 2 मिनटं हात घाल ना, जरा काहीतरी कर. तर माझी हीच विनंती आहे की सर्व प्रेक्षकांनी हा विचार घेऊन आपल्या आपल्या ठिकाणी काम करावं आणि पंतप्रधानांना आणून दाखवूया हे की बघा हे भूतपूर्व सैनिक रिटायरमेंट नंतर सेकंड इनिंगमध्ये समाजाचं ऋण फेडण्यासाठी कशी धडपड करतात. पण त्यांची काही कोणी त्याची दाद घेत नाही. पण ठीक आहे, तुमच्यासारखे चांगली लोक आहेत त्याच्यामुळं हा देश चाललेला आहे आणि हा विचार सगळीकडे पोचवूया आपण.